सर. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा दिसते सर. ठीक आहे. सो आय विल ओपन नाव द पबमेड सेंट्रल वेबसाईट. सर तुमचा आवाज खूप लो येतोय. आता येतो का नीट? हो सर. हा येतो येतो. हा, so now we will see the website for PubMed Central. So this is the official website ncbi.nlm.nih.gov/pmc about an introduction. So what they have given here, this is the, here we have selected PMC. Then here in search option you can search whatever you want to search, topic related. Then overview of the PMC they have given, contents they have given. Then journal and publisher program deposit आहे, author manuscript deposit आहे, digitization projects आहेत. All this information they have given. So total records are 6 million as on now. Author manuscript 0.74 million, digitized content 1.37 million, and PMC journals and publisher programs 4 million. So these informations they have given. At fiscal year 19, articles available are 57,25,819, and sessions or weekday it is 2.6 million. तर 2013 पासून 19 पर्यंत किती आर्टिकल्स त्याच्यामध्ये स्टोअर होते ते त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. सो विल गो इन ॲडव्हान्स सर्च ऑप्शन, पीएमसी अँड ॲडव्हान्स सर्च. सो कालच्या ह्याच्यामध्ये आपण हे तुम्हाला सांगताना सांगितलेलं की देर आर ॲडिशनल बिल्डर्स. सो दिस वर्ड बिल्डर्स. एका टॉपिक वर तुम्ही दुसरं लिंक करून बिल्डर्सनी शोधू शकता तुमचा ॲडव्हान्स सर्च. सो हाऊ वी कॅन डू, सी आय विल पुट broad term, that is again we'll take example of cellulases. And in the cellulases what we'll search, we'll search in Trichoderma species. So how many results you could get? $3,088 results you have got. See here it has main topic was cellulases and they have searched in Trichoderma. इथे दिसतंय वरती सगळ्यांना. आणि सर्च डिटेल मध्ये हा ऑप्शन बघा इकडे, सेल्युलेजेस MESH. दिस इज मेडिकल टर्मिनॉलॉजी. MESH आपण बघितलेलं आहे. और सेल्युलेजेस ऑल फील्ड्स अँड ट्रायकोडर्मा ऑल फील्ड्स, म्हणजे कॉमन नेम पण आणि स्पेसिफिक सायंटिफिक नेम दोन्ही सर्च करून तुम्हाला हे त्यांनी दाखवलेले. हे सगळे त्याचे पेपर्स आहेत. आलं का सगळ्यांना लक्षात हाऊ यू आर गोइंग टू सर्च? आता मला वाटलं हे काय, जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफ ट्रायकोडर्मा रेसी सेल्युलेजेस अँड देअर प्रोडक्शन. मला वाटलं हे मला डाउनलोड करायचं आर्टिकल. मी यावरती क्लिक केलं. आय विल ओपन इट इन न्यू विंडो. So journal name is Microbial Biotechnology. These are the two authors, and here I will click to download the article PDF in PDF format. So this is a 15-page review.
सगळ्यांना कळालं का? हा सर. So today's your assignment is what you have to do. You have to go on PubMed Central. सगळ्यांनी पाठवायचे असाइनमेंट. 12 जणांचे असाइनमेंट आलेले पाहिजेत मला. बाकीच्यांना पण सांगा. So you have to go on PubMed Central. काय म्हणते विशाखा? काय काय करायचं म्हणजे फुल टेक्स्ट डाउनलोड करायचं की? हा, PubMed Central वरती जायचं. And there what you are going to do, there you are going to find whatever your topic is there. तुमचा कुठलाही आवडीचा टॉपिक असेल तर त्याचे काय करायचे तुम्ही पेपर सर्च करायचे आणि त्याचा जो तुम्हाला पेपर आवडला टायटल वरनं तो डाउनलोड करायचा, वाचायचा. तो डाउनलोड करायचा, वाचायचा आणि त्याची पीपीटी तयार करायची. हा सर. सगळ्यांना कळालं का? पीपीटी मध्ये काय करणार तुम्ही? टायटल, ऑथरची नावं आणि त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन घ्यायचं. एक 10 ते 12-15 स्लाइडचे काय करायचं पीपीटी करायची. युजली रिव्ह्यू घेऊ नका. एखादं आर्टिकल घ्या, सायंटिफिक जर्नल आर्टिकल. रिव्ह्यू म्हणजे काय? लोकांनी वर्क केलेलं ते प्रेझेंट केलेलं. तुम्हाला इथं काय करायचंय? डाउनलोड करायचं आर्टिकल. त्यानंतर त्याचं काय करायचं टायटल, तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट, मटेरियल इंट्रोडक्शन एक 5-6 ओळी द्यायच्या, मटेरियल मेथड, रिझल्ट्स आणि कन्क्लुजन हे डिस्कस करायचं आणि ह्याचं पीपीटी तुम्ही प्रेझेंट करायची. येस सर. परत एकदा मी रिपीट करतो. व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू गो टू PubMed Central वेबसाईट. देन PubMed Central वेबसाईटला गेल्यानंतर काय करायचं? व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू पुट कीवर्ड यू शुड पुट फॉर ॲडव्हान्स सर्च. जे तुम्हाला आवडतं टॉपिक, काहीतरी आवडत असेल ना कोणाला तरी, एवढे तुम्ही बायोटेक्नॉलॉजी शिकताय. कुणाला प्रोटीएजेस पाहिजेत बॅसिलस पासून, कुणाला अजून कुठले एन्झाईम ऍसेस पाहिजेत, कुणाला जेनेटिक इंजिनिअरिंग पाहिजे. सो वेन यू विल सर्च विंडोचा तुम्ही स्नॅपशॉट टाकायचा तुमच्या पीपीटी मध्ये आणि खाली डाउनलोड करायचं पूर्ण आर्टिकल, त्याच्यावरती एक पीपीटी करायची आणि ते प्रेझेंट करायचं. सगळ्यांना आलं लक्षात? ऐश्वर्या, अनिकेत, दीप्ती? हा सर. ठीक आहे. आपण तुमचे हे घ्यायचे प्रेझेंटेशन पुढच्या वीक मध्ये, ह्या 2 दिवसात तयार करा. सो टुडे I will explain you remaining part of the PubMed Central. आता तुम्हाला कळालं की ह्यांचा मेन डिफरन्स काय PubMed आणि PubMed Central मध्ये. इन PubMed Central you can access whole articles आणि PubMed मध्ये you can see abstract only. आणि जर PubMed Centralचे आर्टिकल्स असतील तर ते पण ओपन होतात, कारण की सगळे इंटरलिंक्ड आहेत. हे का असं आहे तर ऑल जर्नल्स नॉट अलाव फुल ऍक्सेस ऑफ द पेपर. दॅट इज देअर इन्कम सोर्स. मग ओनली हु इज अलाउइंग इट PubMed Central. आणि ते काय करतात अलाव तर US मधल्या ज्या फंडिंग एजन्सीज आहेत, UK मधल्या, ते काय करतात फंड केल्यानंतर व्हॉट एव्हर पब्लिश यू आर गोइंग टू पेपर पब्लिश यू आर गोइंग टू फ्रीली मेक अवेलेबल. काही जर्नल्स आहेत त्यांचे रिपोजिटरी पण फ्रीली अवेलेबल करून देतात. सो दिस इज द रिझन. So yesterday we were seeing about the technology. Now there was a term called DTDs. So what are DTDs? Literally mean काय? A DTD defines a kind of document such as a report by specifying what elements must appear in that document. Example title and giving rules for use of documents. आता काय? For example, it's a journal article. Journal article चं DTD आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? टायटल, ऑथर नेम, त्यांचं अफिलिएशन, ऍब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, मटेरियल मेथड. म्हणजे सर ऑब्जेक्टिव्ह का? म्हणजे पीडीएफ फाईल मध्ये आतमध्ये काय डाटा आहे ते पहिल्यांदा आपण सगळं इट डिफाइन्स ए काइंड ऑफ डॉक्युमेंट. येस. आता रिपोर्ट असेल तुमचा, थेसिस असेल, मग त्याच्यामध्ये काय असणार वेगळं, बुक चॅप्टर असेल तर ते वेगळं असणार. सो सिमिलरली कंटेंट. ठीक आहे, आलं लक्षात? हा. सो
the received article converted via XLTA to be very similar to LLM archiving. आता हे आर्टिकलचे फॉर्मॅट काय, PDF आहे, XML आहे, HGML आहे. तर हे वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तुमचे आर्टिकल हे तुम्हाला आर्टिकल्स मिळतात. So next is an enhancing indexing system provides search capability and is aware of the biological and medical terminology. आता आपण जेव्हा आपण सर्च येतो, मी मागे सांगितलेलं हार्ट अटॅकला काय कार्डियक अरेस्ट, हे मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे. तुम्ही नुसतं हार्ट अटॅक टाकलं तरी तुम्हाला कार्डियक अटॅक किंवा कार्डियक इश्यूच्या रिलेटेड सगळे रिसर्च पेपर्स येतील. When a user accesses a journal issue, a table of content is automatically generated by retrieving all articles, letters, editorial, etc. for that issue. And when an actual item such as an article is reached, PubMed Central converts the NLM markup to HTML for delivery and provides links to related data object. This is feasible because the variety of incoming data has been first converted to standard DTDs and graph format. परत आपण सर्च विंडोकडे जाऊ. आपण हे आर्टिकल मगाशी सर्च केलेलं. आता हे आर्टिकल आहे की नाही, आपण इथं कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे दिसतं इथं, जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफ ट्रायकोडर्मा रेसी सेल्युलोसिस अँड देअर प्रोडक्शन. हे XML फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. दिसतं हे समरी, इंट्रोडक्शन. दिसलं का सगळ्यांना? हो सर. आणि आपण हेच आर्टिकल कशामध्ये ओपन केलेलं इकडे PDF मध्ये. दिसला दोन्ही मधला डिफरन्स? हो सर. विथ दॅट व्हॉट हॅपन्स, इथं काय देतं राईट साईडला की नाही सिमिलर आर्टिकल्स पण देतं तुम्हाला. परत हे आर्टिकल कुठल्या दुसऱ्या आर्टिकलनी साईट केलेलं आहे हा ऑप्शन पण इथे दिलेला आहे. विच ऑथर्स हॅव साइटेड दिस डॉक्युमेंट. त्यानंतर असोसिएटेड मध्ये सप्लिमेंटरी मटेरियल पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. सो दिस ऑल. आणि त्यानंतर लिंक्स काय दिले जातात, कंपाऊंड, मेडजेम, प्रोटीन, पबमेड, टॅक्झॉनॉमी, हे जे पण लिंक्स दिले जातात. आणि इथं काय दिलं त्यांनी, रिसेंटली ऍक्टिव्हिटी पण दिली जाते. काय काय सर्च केलं जेनेटिक इंजिनिअरिंग, तुम्ही रिसेंटली काय काय सर्च केलेलं आहे हे पण तुम्हाला. काल आता आपण हे आर्टिकल बघितलेलं, अँटी अल्फा ग्लुकोसाइडेज ऍक्टिव्हिटी बाय प्रोटीजेस फ्रॉम बॅसिलस लायकिनिफॉर्मिस. सो तुम्ही काय सर्च केले परवा मागच्या आठवड्यात, सो हिअर ऑल्सो यू विल फाइंड द हिस्ट्री. तर हे सगळे फीचर्स PMC प्रोव्हाइड करतं. Now, as we have discussed, the NIH funded ऑथर्स म्हणजे NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी जे फंडेड केलेले आहेत प्रोजेक्ट्स, आणि त्या प्रोजेक्ट्स मधनं जे काय डाटा पब्लिश करतील ते ऑथर्स, सो दे कॅन ऍक्सेस अँड पुट देअर or deposit their article into PubMed Central using NIH manuscript submission. हे ऍप वापरलं जातं किंवा हे सिस्टीम वापरून ते त्यांचा पब्लिक आर्टिकल डिपॉझिट करतात. पहिल्यांदा कुठल्या फॉर्मॅट मध्ये जातं, XML मार्कअप मध्ये जातं आणि नंतर इट इज कन्वर्टेड टू NLM DTD. सो वेगळ्या फॉर्मॅट मध्ये हे अवेलेबल केलं जातं तुम्हाला डाटा. नेक्स्ट इज रिसेप्शन. So these scholarly articles in PubMed Central, the reaction, what reaction is
given by scholarly publishing community ranges between a genuine enthusiasm by some to cautious concern by others. आता कुणाला काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय, तुमच्या फक्त शिकण्यासाठी हे पबमेड सेंटरचा यूज करताय, पण से टुमॉरो यू आर सिलेक्टेड ए प्रोजेक्ट अँड यू वॉन्ट टू डू युअर रिसर्च वर्क ऑन दॅट, त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला असंच वाटलं ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे काय बाबा, फॉर एक्झाम्पल युअर सम ऑफ युअर लाइकिंग कॅन्सर बायोलॉजी, काय नाही मग आपण बाबा स्पेसिफिक कॅन्सर काय असतं ह्याचा आपण स्टडी करतोय ऍज अ एन्थुझियास्टिक, तुमची हॉबी आहे बाबा, काय एखादा प्रत्येकाचा एक आवडी निवडीचा सब्जेक्ट पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं अपडेटेड नॉलेज तुम्हाला ठेवायचं असतं. सो ऍज अ एन्थुझियाझम ऑल्सो युल यूज अँड फॉर युअर करिअर ऑल्सो युल यूज. While PMC is welcome partner to open access publishers in its ability to augment the discovery and dissemination of biomedical knowledge, that same truth causes others to worry about the traffic being diverted from published version of record, the economic consequences of less readerness, as well as the effect of maintaining a community scholars within the learned society. आता ह्याचं काय झालं पबमेड सेंट्रलमुळे, तर काय झालं की बाबा एकाच ठिकाणी सगळं तुम्हाला मिळतंय. आता तुम्हाला समजा आर्टिकल सर्च करायचे, तुम्ही काय करणार, स्प्रिंजरमध्ये जाणार, स्प्रिंजरची वेबसाईट ओपन करणार, मग स्प्रिंजरवरती तुम्ही ट्रायकोडर्मा सेल्युलोसिस फॉर्म ट्रायकोडर्मा सर्च केलं तर जेवढे स्प्रिंजरचे आर्टिकल्स आहेत तेवढं मिळणार. परत तुम्ही काय करणार, सायन्स डायरेक्ट जाणार, सायन्स डायरेक्टच्या रिपॉझिटरीमध्ये सर्च करणार, परत तुम्ही टेलर अँड फ्रान्सिसकडे जाणार, एल्सेवियरमध्ये जाणार, अजून तुम्ही काय करणार, वेरियस पब्लिशिंग हाऊस आहेत, ऑक्सफर्ड आहेत, कॅम्ब्रिज आहेत, तिथं जाणार. तुम्हाला काय होणार, एका सरसाठी तुम्हाला 15-20 वेबसाईटला सर्च करायला जाणार. पण व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ पबमेड और पबमेड सेंट्रल, हिअर ओनली यू विल फाइंड ऑल द आर्टिकल्स रिलेटेड टू डिफरंट जर्नल्स. त्यामुळे काय होणार, जे पब्लिशिंग कमर्शियल पब्लिशिंग हाऊस आहेत त्यांच्याकडे ट्रॅफिक कमी होणार. सेकंड इज दे आर चार्जिंग इकॉनॉमिक व्हॉट इज दे आर चार्जिंग फीज टू ऍक्सेस द आर्टिकल. आपण बघितलं काल $55, $30, $50, वॉट एव्हर दे आर चार्जिंग सम अमाऊंट. मग तुम्ही फ्रीली अवेल केले पबमेड सेंटरमध्ये, काय होणार, त्यांचे आर्टिकल कुणी बाय करणार नाही. सो देर आर सम कन्सर्न्स इन दिस पब्लिशिंग communities. Then third point is libraries, universities, open access supporters, consumer health advocacy groups, and patient right organizations have appalled PubMed Central and hope to see similar public access repository developed by other federal funding agencies, so to freely share any research publications that were the results of taxpayer support. आता मला सांगा, basic question is, in India which labs are providing research or research funding, कोण देते, कुठल्या ऑर्गनायझेशन देतात, काल आपण डिस्कस केले, विच CSR, DST, DBT, अजून BRC. सो ह्यांच्याकडे पैसा कुठून येतो, can anyone tell from where the CSR gets its funding? CSR कोणाची बॉडी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर ना. हा, सो द मनी इज गिवन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. का CSRच्या इंडस्ट्रीज आहेत स्वतःच्या, आहेत का इंडस्ट्रीज CSRच्या, काय नाही बाबा, काय गोष्टी विकल्या त्यातनं फंड्स येतील, त्यातनं R&D ला वापरला, असं आहे का, नो. इट विल गेट सपोर्ट अँड फंडिंग फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कुणाकडून पैसे घेणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कुठनं कमवते पैसे, कॅन एनीवन टेल. Government of India will get money from where, can anyone tell?
नो सर, माहित नाही. अरे तुम्ही मोबाईल फोन आता वापरताय, रिचार्ज मारल्यानंतर काय तर डिडक्शन येतं का नाही? फॉर एक्झाम्पल तुम्ही 300चा रिचार्ज मारला, तुमचा ऍक्च्युअल रिचार्ज कितीचा होतो? 280चा. रिमेनिंग इज टॅक्स. बरोबर ना? हा सर. सो दॅट टॅक्स गोज टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तुम्ही पेट्रोल भरताय, पेट्रोलवरती काय खरी किंमत खाली असती, त्याच्यावरती तुम्ही 5 ते 10% टॅक्स भरता. बरोबर ना? तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या घराचा टॅक्स भरतो आपण. बरोबर का? हो सर. परत तुम्ही इन्कम टॅक्स भरता. इफ यू आर अर्निंग above some amount of rupees, you have to pay your income tax 5, 10, 15, 35% पर्यंत. बरोबर ना? So all money the government is getting. GST आहे. तुम्ही साधं बसचं भाडं घेतलं आणि बसचं भाड्याने जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्यामध्ये भले मोठी टॅक्सची लिस्ट असते, स्वच्छ भारत, अजून कुठले अभियान, रेल्वे टॅक्स काढलं, आपल्याला न माहितीप्रमाणे पण भरपूर टॅक्सेस आपले कट केले जातात. लोकल पीपल they pay taxes. Some they will go to local authority, नगरपालिका, नगर परिषद. Other will go to state government, other will go to central government. आणि हे गव्हर्नमेंटला असे पैसे मिळतात. With that government has some public limited companies. पब्लिक लिमिटेड कंपनीज कुठल्या आहेत? गव्हर्नमेंटच्या. बँक्स आहेत, SBI बँक आहे. पब्लिक सेक्टर आहेत, ONGC आहे, देन LIC आहे, रेल्वेचा IRCT आहे, स्टेट ट्रान्सपोर्ट आहे. त्यांचा पण प्रॉफिट गव्हर्नमेंटला जातो. सो इन दिस मॅनर द गव्हर्नमेंट गेट्स मनी. सो आपला पैसा घेतला जातो आणि गव्हर्नमेंट काय करतो? एव्हरी इयर दे विल प्रेझेंट अ बजेट, अँड थ्रू दिस बजेट व्हॉट दे विल डू मनी ॲलोकेशन. काय नाही, रस्ता वाहतुकीला किती एवढा अमाऊंट आहे, डिफेन्स सेक्टरमध्ये एवढा अमाऊंट देणार आपण, अजून काय करणार, पोर्ट्स आणि हे डेव्हलपमेंटसाठी एवढं, सिटी डेव्हलपमेंटसाठी एवढं. वेगवेगळी योजना आहेत, ग्राम विकास योजना आहेत, हे आहेत, त्यांच्यासाठी वेगळे एवढं आहे. सबसिडी आहे शेतकऱ्यांसाठी एवढे. सो फ्रॉम दॅट मनी दे विल ॲलोकेट द अमाऊंट विच इज पेड टू व्हेरियस सेक्टर्स. मग त्यातलं त्यांनी काय केलं अमाऊंट? 1% और 0.5% कुठं दिलं त्यांनी? R&D साठी दिलं. मग टॅक्स पेअर मी आहे, माझ्याच अमाऊंट मधला काय जातो पैसा? गव्हर्नमेंटकडे फंडिंगला जातोय ना, कुठेतरी जातोय ना माझ्याच. आय एम ओनली पेइंग द टॅक्स. मग जो डाटा आहे तो फ्रीली अवेलेबल झाला पाहिजे ना, पब्लिश झालेला. पण तसं होत नाही. दीज जर्नल आर्टिकल्स और पब्लिशिंग हाऊस दे आर चार्जिंग लॉट ऑफ मनी. म्हणून त्यांनी दिलं बघा, द रिझल्ट ऑफ टॅक्स पेअर सपोर्ट. रिसर्च कसा होतो? बाय गव्हर्नमेंट फंडिंग. आणि त्याला फंडिंग कुठनं येतं? जे टॅक्स पेअर आहेत दे विल पे द टॅक्स अँड गव्हर्नमेंट विल गेट मनी. म्हणून पीपल आर डिपेंडिंग की पबमेड सेंट्रल सारखे अजून मोठ्या प्रमाणात पब्लिक ऍक्सेस रिपॉझिटरी डेव्हलप करा बाय अदर फेडरल फंडिंग एजन्सीज. फॉर एक्झाम्पल आता युकेने केलं, युरोपने केलं, कॅनडाने केलं, इंडियामध्ये पण यू ऑल्सो स्टार्ट, बिकॉज सायन्स बिलॉंग्स टू कॉमन पीपल. काही खूप कमी लोकांची किंवा स्पेसिफिक ग्रुप लोकांची त्याच्यावरती मालमत्ता किंवा अधिकार नाहीये. इट शुड बी ओपन टू एव्हरीवन. आलं लक्षात? सगळ्यांना कळालं का? हो सर. हो. Now the open access paper, they will have greater research impact. Why? Paper is open to access all. So anyone from undeveloped countries, from Africa to India to developed countries, anyone can access. आता NCL मध्ये if you go or universities काय करते? X amount they are paying to all these journals and journal are making their article freely available. ते बाहेरनं आपल्या कॉलेजमधनं किंवा तुमच्या पर्सनल याच्यातनं ऍक्सेस होत नाही त्या आर्टिकलला. मग तिथे लिमिट झाला.
पण तेच इफ दॅट आर्टिकल इज ओपन ऍक्सेस एनी वन कॅन ऍक्सेस. आता ठीक आहे, तुम्ही कॉलेजमध्ये एमएससी करताय, कॉलेजनी काही जर्नलचा ऍक्सेस घेतला, जोपर्यंत तुम्हाला कॉलेजचं लायब्ररी कार्ड आहे किंवा आय कार्ड आहे तोपर्यंत तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. परत गेल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस करू शकता का प्रायव्हेट कंपनीमध्ये? नाही. मग ह्यासाठी काय केलं, ड्युरिंग कोरोना व्हायरस त्यांनी स्पेशल व्हाईट हाऊसनी काय केलं, ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी एक बिल पास केलं अँड दे हॅव मेड ऑल दीज पेपर्स पब्लिश टू कोरोना व्हायरस फ्री फॉर डाटा मायनिंग इन्व्हर्टर्स अँड ऑल हेल्थकेअर रिसर्चर्स अँड जनरल पब्लिक. तुम्ही कोरोनाचे जेवढे पेपर्स तेवढे फ्रीली अवेलेबल आहे, यू कॅन डाउनलोड इट, ऍक्सेस इज, आणि तुम्हाला जर काही सुचलं, तुम्हाला त्यात काही काम करायचं झालं तर यू कॅन वर्क. सगळ्यात पहिला काय पाहिजे तुम्हाला? डाटा. सो कोरोना व्हायरस कधी डिटेक्ट केलाय? आत्ता झालाय ना डिटेक्ट. असं आहे का बाबा 50 वर्षापूर्वी रिसर्च करतात लोक? नाही. सो त्याचा इम्पॅक्ट कधी होईल, कधी रिसर्च डेव्हलपमेंट जास्त होईल? when all the data is provided freely to the researchers public, that time only researcher can access. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, म्हणून US गव्हर्नमेंटनी, व्हाईट हाऊसनी हे रिक्वेस्ट करून ही पॉलिसी इम्प्लिमेंट केली. Now this PMCID, that is PubMed Central Identifier, also known as the PMC reference number, is bibliographic identifier for the PubMed Central database, much like PMID is bibliographic identifier for PubMed. The two identifiers are distinct, however, it consists of PMC followed by string of 7 numbers. The format is PMCID, PMC 185221. तर इथं काय दिला जातं, स्पेसिफिक नंबर दिला जातो. पण परत आपण वेबसाईट वरती जाऊया. ह्या आर्टिकलचा नंबर दिसला तुम्हाला? हा सर. तर अशा पद्धतीने नंबर आणि डॉक्युमेंटेशन केलं जातात. आता त्या जर्नलच्या पेजवर तुम्हाला DOI मिळाल. हा DOI नंबर स्पेसिफिकली कुठं असणार आहे? मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी हा जर्नल आहे, ह्याचा हा आर्टिकलचा हा DOI नंबर आहे, हा स्पेसिफिक असणार आहे. पण जेव्हा पबमेडनी काय केलं, रिपॉझिटरी केली, त्यावेळेस पण त्यांनी काय केलं, पूर्ण त्याला एक DOI नंबर दिला. फॉर एक्झाम्पल तुम्ही लायब्ररी घ्या, प्रत्येक पुस्तक आहे, प्रत्येक पुस्तकाच्या वरती ISBN नंबर असतोय, तो स्पेसिफिक असतोय. पण जेव्हा ते पुस्तक लायब्ररीमध्ये डिपॉझिट केलं जातं तेव्हा आपल्या ऍक्सेससाठी किंवा आपल्या माहितीसाठी लायब्ररी सुद्धा त्यांचा एक सेपरेट नंबर देते. तो पुस्तकाच्या वरती बघितला असेल तुम्ही, त्या ऑथरचं नाव आणि पुढे काहीतरी कोड असतो आणि एक नंबर असतो. Similarly, this PubMed Central also has given this article a PMC ID number. So in this manner we have finished our literature database. ठीक आहे. सो तुम्हाला जे दिलेलं आहे असाइनमेंट ते कम्प्लीट करायची आणि प्रत्येकाने एक्सप्लेन करायचं आहे. सगळ्यांच्या आलं का लक्षात? स्लाइड कशी करायची? whatever your article, whatever area you like, research area, you have to search that specific word. त्यानंतर तुम्ही सर्च केल्यानंतर त्या सर्च विंडोची एक कंट्रोल प्रिंट स्क्रीन, तो एक फोटो आणि त्या आर्टिकलचं टायटल, थोड्या प्रमाणात ॲब्स्ट्रॅक्ट, ऑथरची नावं आणि मग जसं जसं जर्नल आहे रेफरन्सेस फक्त ऍड करू नका. आणि तुम्हाला पॉइंट वाईज सांगता आला पाहिजे रिझल्ट. आणि हे काही इमेजेस असले तर इमेजेस इन्क्लूड करा. ठीक आहे, थांबायचं आपण. कुणाला काय डाऊट आहे का? हा सर. कुणाला डाऊट आहे का? काय नाही काय. स्पीड जास्त होते कमी होते कळतेच सगळ्यांना? हो सर.